माझं नाव डॉक्टर मंजुश्री कोठेकर आहे। मी एक फर्टिलिटी आणि IVF स्पेशालिस्ट आहे आणि मी आर्ट फर्टिलिटी क्लिनिक मुंबई इथे ॲज अ सिनियर IVF कन्सल्टंट प्रॅक्टिस करते। आणि आज मी तुमच्याशी HSG या टेस्टबद्दल बोलणार आहे। HSG म्हणजे हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी। ही टेस्ट बेसिकली तुमच्या फॅलोपियन ट्यूब्स ओपन आहेत का नाही ते चेक करण्यासाठी केली जाते, कारण त्या ट्यूब्स ओपन असणं प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। हा बेसिकली एक एक्सरे आहे। पिरियडच्या 7 किंवा 8 डेला तुम्हाला ते करावं लागतं। त्यासाठी तुमच्या वजायनामध्ये एक स्पेक्युलम इंट्रोड्यूस केला जातो। त्यानंतर तुमच्या सर्विक्समध्ये HSG कॅन्युला इंट्रोड्यूस केला जातो आणि त्याच्यातून रेडिओ ओपेक म्हणजे एक्सरेवर व्हाईट दिसणारा डाय पुश केला जातो आणि तेव्हा एक्सरे घेतला जातो। तर तो जो डाय आहे तो युट्रसमधून फॅलोपियन ट्यूब्समध्ये जाईल आणि तिथून जर तो ट्यूब्स ओपन असतील तर तो ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आपल्याला जाताना दिसेल आणि त्या प्रकारे आपल्याला कळेल की ट्यूब्स ओपन आहेत का नाही। तर हे करताना तुम्हाला थोडाफार डिस्कम्फर्ट नक्कीच होतो, थोडासा पेन होतो, युजली टॉलरेबल असतो, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून काही मेडिसिन्स प्री मेडिकेशन पण दिलं जातं। शिवाय त्यानंतर प्रोसिजरनंतर पण पेन किलर्स दिले जातात आणि तरी तुम्हाला पेनची खूप भीती वाटत असेल तर तुम्ही ही प्रोसिजर सेडेशनमध्ये पण करवून घेऊ शकता। आजच्यासाठी एवढंच। अजून काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। बाय बाय।